एखादी गोष्टी मुळातच दुःख स्वरूप आहे आणि आपण त्याच्यात सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर प्राप्त होणार नाही. आपल्याकडे एक मन आहे, कडू कारले तुपात तडले तरी ते कडू ते कडूच. कारलं कडू आहे, त्याला लाख मुळाचा प्रयत्न केला तर गोड होणार नाही. किती प्रयत्न केला. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की एका माणसाने कारले लावले शेतामध्ये, त्याला पाणी दिलं, पण पाणी देण्यामागे त्याने एक युक्ती केली, आयडिया केली. त्याचा एक मानस होता की कारलं कडू आहे, याला गोड केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाजारातून बरेच क्विंटल साखर आणली, त्या विहिरीच्या पाण्यामध्ये टाकली, रोज साखरेचं पाणी त्या कारल्याला दिलं. रोज कितीतरी क्विंटल साखर त्याने विहिरीत ओतली, पाण्यात ओतली, त्या कारल्याच्या रोपाला दिलं. कालांतराने त्याला कारली लागली, त्याने तोडली, मार्केटमध्येही नेली. ती कारले विकत असताना एक बाईने ते कारले घेतले. चांगलं कारलं, चांगला भाजीपाला दिसला की सहज माणूस ते तोंडाला लावत असतो. आणि एक छोटंसं कारलं त्या बाईने उचललं, भाजी घेणाऱ्या बाईने, आणि दाताने चावलं. आणि तिने त्या भाजीवाल्या बाबाला सांगितलं, दादा आजपर्यंत पुष्कळ कारलं पाहिली म्हटले, पण तुमची जी कारली गोड आहे तितकी गोड कारली आतापर्यंत मार्केटमध्ये नाही आली. तो माणूस म्हटले, ताई फुकट नाही, 50 क्विंटल साखरचं पाणी त्या कारल्याला दिलाय म्हणून इतकी गोड झाली. कोण खरं बोलतं? घेणार खरं बोलतो का देणार खरं बोलतो? घेणाराही खरं बोलत नाही, देणाराही खरं बोलत नाही, दोन्ही खोटे बोलतात. अरे 50 क्विंटल नाही, कारखाना ओतून दे, पण कारलं गोड होणार नाही, कारण त्याचा स्वभाव आहे. तसा संसार महाराज. पण महाराज मग संसार संतांनी केला. संसार अनेक संतांच्या आपण चरित्र पाहिलं तर त्यांनी संसार केला. सावता महाराजांनी केला, तुकोबरायांनी केला, सर्व संतांनी केला. मग त्यांना कळलं नाही का की संसारामध्ये दुःख आहे? सज्जन हो माय बापो, साधू संत संसार करताना दिसले, पण ते संसारी नव्हते, ते संसारीच नव्हते. संत जसे दिसतात तसे नसतात. हो, समुद्र नध्ये नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. संत नव्हती जगा माझी माणसाच्या सारखे. फरक आहे. त्यांनी जो संसार केला, जो संसार त्यांनी मांडला तो वेगळा, आपला वेगळा. आपला संसार असा आहे, याने आपली पिढीच खपवली, कोणाला शिल्लक ठेवला नाही, कोणाचीच कीर्ती राहिली नाही. पण साधू संतांच्या दृष्टीने आपण विचार करू गेला तर 750 वर्ष झाले. ज्ञानोबराय 12व्या शतकामध्ये अवताराला आली, आज सुद्धा त्यांचा जयघोष होत आहे. तुकोबराय 16व्या शतकामध्ये अवताराला आली, आजही त्यांच्या नावाचा उदू उदू संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये होत आहे. सावता महाराज त्या काळामध्ये समकालीन ज्ञानोबरायांच्या या दृष्टीने अवताराला आली, त्यांचे आज सर्वच कार्याचा दूरवर कीर्तीचा सुगंध आहे. आदर्शवत मानवी जीवनाला ठरतील असे विचार आणि जीवन हे साधू संत जगून गेले. कारण जीवनामध्ये त्यांनी एकच ध्येय ठेवलं, ते म्हणजे देवप्राप्तीचं. आणि त्यांनी देव प्राप्त केला, आणि देव प्राप्त करून तुमच्या आमच्या समोर ठेवला, पण तो आपल्याला घेता आला नाही, आपण घेतला नाही. कारण जिथं देव साठवायचा आहे का ती जागा अगोदरच आपल्याकडे विषयांनी कोंबलेली आहे, अतिक्रमण केलेलं आहे. महाराज म्हणतात, देव घ्या कोणी व देव घ्या कोणी, आयता आला घर पोसुनी, देवना लगे व देवना लगे, साठवणीचे रुंदले जागे. तुकोबरांनी देव प्राप्त केला, पाठीमध्ये घेतला, गलोगलीत गावामध्ये फिरू लागले. अहो देव घ्या कोणी, आयता आला घर पोसुनी. लोक म्हटले, महाराज तुम ना देव, तुम पण राहू द्या, तुमचा देव आम्हाला लागत नाही. कारण साठवणीचे रुंदले जागे. जिथं देव ठेवायचा ती जागा महाराज आता रिकामी नाही, तिथं अतिक्रमण झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे दुःख आहे. आणि संतांनी काम क्रोध विकार बाजूला ठेवून या हृदयामध्ये, या चित्तामध्ये भगवंत साठवून ठेवला, म्हणून त्यांच्याकडे सुख आहे. तुम्ही आम्ही संसाराकडे पाहत असताना शाश्वत दृष्टीने पाहत असतो, साधू संत या संसाराकडे पाहत असताना नश्वर दृष्टीने पाहत असतात. खोटा आहे, माईक आहे, लबाड आहे. कधी नव्हे महाराज एका बाईने हट्ट धरला
की मला तुम्ही मुंबईला न्या. तो मुलगा नवीन लग्न झालं, त्याने सांगितलं बघ माझा अजून तेवढा पगार नाही, मुंबई आहे ते, खूप खूप त्या ठिकाणी खर्च लागतो. म्हटले 1 महिना का असेना पण मला मुंबईला न्या म्हटले. आणि मग त्याने ती सर्व तयारी केली, त्या बाईला महिनाभर मुंबईला नेलं. मग रोजच इकडं फिरवणं इकडं फिरणं तिकडं फिरणं, सर्व मुंबई वगैरे दाखवली गेली. आणि सांगितलं बघ महिना संपला, रूमचा करार संपला, तुला उद्याला बॅग भरावी लागेल आणि जावं लागेल. ठीक आहे. ती म्हटले मी 1 महिनाभर तुमच्या जवळ राहिली, या मुंबईमध्ये राहिली, राहिल्याची काहीतरी आठवण मला पाहिजे, काहीतरी वस्तू घेऊन द्या. त्याने सांगितलं काय वस्तू घेणार, जेवढा महिन्याचा पगार आणि ॲडव्हान्स पगार दोन्ही संपली. पण श्री हट्ट महाराज, बाई हट्टाला पेटली, मला काहीतरी वस्तू पाहिजे. ठीक आहे मी तुला आणतो म्हटले दागिना. सोनाराच्या दुकानावर गेला, सांगितलं दादा गळ्यातला हार दाखवा म्हटले. सोनार म्हटले किती तोळ्याचा दाखव. तोडं नको दादा, कारण तोळ्याचा भाव काय चालू आहे आता. तोळ्याचा नको म्हटले, सोन्याचा नको, पण सोन्यासारखा दिसणार असला पाहिजे. म्हणजे 50 रुपये लागतील. लगेच 50 रुपये दिले. सोन्यासारखा दिसणारा अलंकार त्याने घेतला आणि आपल्या पत्नीला दिला आणि तिने गळ्यात घातला. गळ्यात घातल्यानंतर प्रवासाला लागली. प्रवासामध्ये मालकाने सांगितलं, मुलांनी सांगितलं बघ प्रवास आहे, रेल्वे आहे, भुरटे चोर असतात, हा गळ्यातला किमती हार आहे, हा बाजूला काढून ठेव, याला घालू नको. याला भीती होती, एखादी मावली भेटली तर हिला सांगून दिला हा डुप्लिकेट आहे असं, हिला काही ओळखता आलं नाही, म्हणून तो काढायला सांगत होता. तिने ऐकलं नाही, नाही म्हटले, हा घालण्यासाठी घेतलाय, तुम्हाला दाखवण्यासाठी, या जगाला दाखवण्यासाठी, मी काढणार नाही. घडलं तसंच. रेल्वेमध्ये एका चोराने त्या बाईच्या गळ्यातला हार तोडला. हार पडला, पुढच्या स्टेशनला तिच्या लक्षात आलं गळ्याचा हार तुटला. ती बाई खूप रडू लागली, खूप रडू लागली, जीवाचा आकांत करू लागली आणि आपल्या मालकाला सांगू लागली तुमचं ऐकलं नाही म्हटले, मी मूर्ख आहे, तुमचं ऐकलं नाही, तुमचं ऐकलं असतं तर हा हार गेला नसता. मुंबईची आठवण म्हणून इतके दिवस या ठिकाणी राहिली, तुम्ही एवढ्या प्रेमाने मला घेऊन दिलं. ही रडता 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 सर्वच महाराज ती बाई हे सर्व बोलत होती आणि तो हसत होता. त्याला काही दुःख वाटत नव्हतं, काहीच दुःख वाटत नव्हतं, कारण त्याला माहिती होतं ओरिजिनल काय परिस्थिती आहे असं. पण ही सारखी आकांताने रडत होती. त्याने विचार केला हिला जर जास्तच वेळ रडू दिलं तर हिची तब्येत बिघडेल, आपल्याला दवाखाना करावा लागेल. म्हणून थोडीशी वस्तुस्थितीच्या पलीकडे हिला नेण्या अगोदर हिला वस्तुस्थिती कळावी. म्हणून त्याने त्या बाईला सांगितलं काय रडू नको म्हटले, गेला तर गेला, काय काळजी करू नको, फक्त 50 रुपयाचा होता. मग त्या बाईने डोळे पुसले, म्हणे कितीचा होता, 50चा. हा तिच्या जीवनातलं दुःख संपलं. होतं तेच महाराज, गळ्यातला हार हा डुप्लिकेट आहे, नकली आहे, तोपर्यंत माहित नाही, तोपर्यंत दुःखच आहे. पण वस्तुस्थिती कळाली की तो हार नकली आहे, खोटा आहे, दुःखाची निवृत्ती झाली, सुखाची प्राप्ती झाली. तसं जोपर्यंत संसाराचा अभ्यास आपल्याला होत नाही, संसार म्हणजे काय नेमका आपण विचार करत नाही, तोपर्यंत याच्या माध्यमातून आपल्याला दुःखच मिळणार आहे. पण साधू संतांच्या दृष्टीने विचाराने विचार करून जर संसाराकडे रममान झालात, त्या दृष्टीने संसार केला तर धन्य ते संसारी. महाराज दयावंत जे अंतरी, महाराज त्याला धन्यता देत असतात. संसारामध्ये आल्यानंतर जीवाचं हे एकच कर्तव्य आहे की त्याने देवाची साधना करावी, देव आपलासा करावा. जगद्गुरु तुकारामांना माहिती होतं की या कलियुगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देव होतील. आपल्या संस्कृतीप्रमाणे 33 कोटी देव मानतात, पण 33 कोटी नसून कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे ते देव आहेत. देवाचं नाव नाही सांगितलं, पण संख्यात्मक निर्देश केला. एक आपलासा करा म्हटले. मग एक कोणता, तर आपला जो आवडता असेल तो करा. तुकोबरांना विचारलं तर तुमचा आवडता कोणता आहे, महाराज म्हणतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. त्यांच्या दृष्टीने तो भगवान परमात्मा एक आहे. तुम्हाला थोडीशी मुभा दिलेली आहे, तुमचा जो आवडता असेल, तुमचे जे कुलदैवत असेल त्याचं तुम्ही चिंतन करा, त्याला आपलासा करा. तुकोबरांनी नाव का सांगितलं नाही, तर या कलियुगामध्ये जरी शास्त्राने वेदाने आपल्याला प्रमुख 5 देवता दिल्या असतील,
पण कलियुगामध्ये या लोकांचा देव बनवण्याचा कारखाना चालूच आहे. देव बनवणं थांबलंच नाही, चालूच आहे. तुम्ही आम्ही देवाची निर्मिती करतो, त्याची प्रथा रीत सांगितली नाथ महाराजांनी. शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, मांडुनी बैसविले पाट, मांडुनी वरी बैसविले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, मन आले ते नाव ठेविले, मन आले ते नाव ठेविले, कैसे जनाची लागले वेळ, असे कसे जनाची लागले वेळ. महाराज म्हणतात की देव तयार करण्याचा कारखाना चालूच आहे. म्हणून थोडंसं तुकोबरांनी विचारपूर्वक शब्दपूर्वक केला, तो आपला एक देव करून घ्यावा. काही काही देव केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही स्वयंभू देव आहेत. कोणती पूजती भूते खेते, आपल्या पोटा मागते शिते अवधानते, यांना अप्पलपोटे देव म्हणतात. सोपी भाषा. आता आहे पुढच्या महिन्यात एक अप्पलपोट्या देव. आलं का तुमच्या लक्षात? कोणता देव? बालदेव. राहू, या देवाचा पुष्कळ अभ्यास केला योगेश महाराज. मी पाहिलं, गाथा पाहिलं, ज्ञानेश्वरी पाहिलं, अजून मला जे जे काही वाङ्मय शोधता आलं ते शोधलं, पण बालदेवचा पत्ताच नाही कुठे. पण काय आपल्या पूर्वजांनी तो निर्माण केला, आणि किती अप्पलपोट्या हो. जर एखादी बाई एखाद्या माऊलीकडे काही मागायला गेली, नाही व माय आमनाकडे बालदेव बसेल शे, तो कोणाला देऊ देत नाही. आणि जो देत नाही, जो देतो तो देव आहे. व्याख्या अशी आहे, देतो तो देव, जो देत नाही त्याला तुम्ही देव कसं म्हणणार. पर त्याची निर्मिती बी तशीच आहे. हे पहिले बाया नदीवर धुणं धुवायला जायच्या का, लेकरं सोबत राहायची, आणि पाठी डोक्यावर दोन्ही हात त्या पाठीला राहायची. आणि त्यावेळेस जर एखादा चांगला दगड त्या बाईला दिसला, खडा चांगला दिसला, ते पांढरे पांढरे खडे लागतात त्या देवाला. आणि मग त्या बाईने पायानंच त्या पोराला दाखवा, हे पिंट्या हा उचल म्हटले, चांगला आहे. पायाने दाखवलेला देव पूजला जातो. हे तुकोबारांना माहिती होतं की असा प्रकार होईल या कलियुगामध्ये. कारण देवांची कमी नाही राहणार. गावाच्या बाहेर गेलं की देवच देव आहेत. फक्त प्रकार आहे, काही देवांना कुत्र्याने अंग असलाय, काही देवाला डुकराने अंग असलेला आहे, काही देव तर उचलून बाजूला फेकून दिलेत लोकांनी. काय टेन्शन घ्यायचंच नाही. मी पहिले थोडं शेतीकाम करायचो की नाही. एकदा मला काही वखर हाकलायला लावलं घरच्यांनी. हकल म्हटले वखर, मला देऊन दिला वखरने, गेले ते भाऊ दुसऱ्याकडे नाही. आता ते लागायचंच नाही, कडक तुम्ही शेतकरी आहात, मग त्याचे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं. तो परत आला तो भाऊ, अरे म्हटले भरण ठेव भरण, असं नाही चालणार आहे. तो भरण ठेव सांगून निघून गेला. मग मी भरण शोधत फिरलो शेतभर, मला दगड सापडला. येर खानदान टाइमले मावल्या होत्यात का, मावल्या, त्याचा दगड केलेला होता, त्याला कलर रंग वगैरे शेंदूर वगैरे भाजला होता. म्हटलं काय नाही, मला काही कळत नव्हतं तेव्हा. उचलला माऊलींचा दगडनी वखरवर ठेवला. दिवसभर माऊलीले वखरले झोपी दिला, दिवसभर. संध्याकाळ झाली, म्हटलं जिथल्या तिथं ठेवू. आता ती जागा थोडी सैल झालेली होती. तो दगड ठेवायला गेलो तर भटकन विळीत पडला तो दगड. सकाळी घरच्यांनी पाहिलं, म्हणणे आपल्या मावल्या गायब होईयात. मी कसं सांगू, त्याची आत्महत्या करली. त्या 3-4 वर्षांनी प्रगट झाल्या त्या मावल्या. कशा प्रगट झाल्या? दुष्काळ पडला, विहिरीला पाणी नाही, म्हणे विहिरीचा गाळ काढायचा. मी तेव्हा धुळ्याला होतो. मला म्हणे विहिरीचा गाळ काढायचा. म्हटलं मावल्या सापडतील बुवा आता. आणि त्या मावल्या सापडल्या, गावभर मिरवणूक काढल्या, परत त्यांना तिथं बसवल्या. त्या इतक्या दिवस त्या पाण्यात राहिला. काही तक्रार केली का त्याने? काही तक्रार केली नाही. हे असे देव या कलियुगामध्ये निर्माण होतील. हे नवीनच लग्न झालेलं जोडपं देवाला चालले, दर्शनाला चालले. संध्याकाळ झाला, आता देव सर्व जंगलातच आहेत. खरं तर ते गावापासून लांबच आहेत. संध्याकाळ झाली, रिटर्न येताना जंगलाचा रस्ता आहे. पूर्वीचा काळ, काटेरी झुडपं आहेत आजूबाजूला. आणि तो नवरदेव पुढे चालतोय, नवरी त्याच्या मागे चालते आहे. तर तिचा बिचारा, तिला कधी साडी नेसायची सवय नाही. मग ते साडी ते सर्व सांभाळायला थोडं जीवावर जातं. तेवढं काही घाई नाही, जलद गतीने चालता येत नाही. आणि हा भाऊ भिनाट सुटायचा, पुढं मागे पाहायचा नाही. चालता 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 त्या बाईचा पदर त्या एका बोरीच्या झाडाला अटकला. त्या बोरीचा काटा असा आहे, 2 प्रकारचा असतो. एक उभा असतो आणि एक आडवा असतो. उभा टोचतो आणि आडवा खेचतो. हा, त्या काट्यात ते बाईचा साडीचा पदर अडकला. आणि हा काही थांबत नाही, हाक मारली तर ऐकू जात नाही. अंतर जास्त झालं म्हणून त्या बाईने काय केला, साडीचा पदर तो टर्रकन फाडला आणि त्या बोरीच्या झाडावर टाकून दिला आणि ती निघून गेली.
हे त्या मागच्या बाईने पाहिलं. हिने साडीचा पदर टाकला म्हणजे काहीतरी विशेष आहे. ती बी आली, हिचा काही अटकला नाही तरी साडीचा पदर फाडला आणि त्या झाडावर टाकला. दुसऱ्या दिवशी तर ते झाड ओळखूच यायचं नाही. हे बोरीचं आहे का कसले, सर्व असं वेगवेगळ्या प्रकारना काठ, कोणा पैठणीना, कोणा कोणता असे काटच काट महाराज. काही लोक त्या ठिकाणी त्या झाडाचीच पूजा करू लागले आणि त्याचं नाव ठेवलं चिंध्या देव. मला सांगा, हा कलियुगाचा महिमा तुकोबरायांना माहिती होता की असे देवनिर्मितीचे कारखाने सतत चालू राहतील. म्हणून या लोकांना काहीतरी चांगलं कळलं पाहिजे. देवाचं नाव न सांगता देव कसा ओळखला पाहिजे. तो स्वतंत्र असला पाहिजे, तो उदार असला पाहिजे. जो स्वतंत्र आहे, उदार आहे, दानशूर आहे, तो देव आहे. तोच एक दानशूर दाता, विटेवर ज्याची पाऊले समान तोच एक दानशूर दाता. स्वतंत्र आहे. तिन्ही कालामध्ये त्रिकाल बाधित, तिन्ही क्षेत्रांमध्ये, तिन्ही वर्गांमध्ये ज्याची सत्ता आहे तो देव आहे. या विश्वामध्ये झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्याच्या आदेशाशिवाय हलत नाही. त्याला देव म्हणतात. तो देव आहे. तुमचं आमचं जीवन ज्याच्याने चालू आहे, आपला सर्वांचा तो मालक आहे, पिता आहे, धनी आहे. तो देव आहे आणि तोच आपलं सर्वस्व आहे. त्याला सर्व उपमा दिल्या साधू संतांनी. विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, म्हणजे भाऊ बहीण माय बाप सर्व उपमा त्या देवाला दिल्या. एक सुंदर पद आहे की या जगामध्ये, या विश्वामध्ये देवाशिवाय आपलं कोणी नाही, हे पक्क लक्षात ठेवा. आणि तुम्हाला लक्षात आणायचं असेल तर फक्त 2020-21चा काळ लक्षात आणून घ्यायचा. कोरोना, त्याच्यात कोण कोणाचं होतं, देवाशिवाय कोणी नाही. म्हणून श्री तुकोबराय सांगतात, सुख पाहिजे, सुखी समाधानी व्हायचं असेल तर देव आपला साथ करा म्हटले. तो जगाचा चालक मालक नियंता प्रभू परमात्मा, तो सर्वांची काळजी घेतो, काळजी वाहतो, सर्वांचं जीवन चालवतो. मी म्हणून काही होत नाही. मी थोड्या पूर्वी गाई चारायला जात असताना जंगलामध्ये मला एक वाईट सवय होती. ते बालमनच महाराज. घरून निघालं की त्या गाईच्या मागे रिकामी आगपेटी सोबत खिशात राहायची आणि दिवसभर त्या गाईच्या मागे फिरता ते एक भिंगोटे राहायचे. ते मस्तच मोरपंखी वगैरे त्यांचा असा कलर राहायचा, चमकायचे ते सोन्यासारखे. आणि ते भिंगोटे पकडले की ते आगपेटीमध्ये ठेवायचे आणि दिवसभर ते खिशात राहायचे. संध्याकाळी घरी आलं की लगेच झोप लागून जायची. रात्रभर तो भिंगोटा बिगर पाण्याचा बिगर अन्नाचा त्या पेटीमध्ये राहायचा. त्याला काय अन्न नाही का, पाणी नाही का, काहीच नाही. पण दुसऱ्या दिवशी जर ती पेटी उघडून पाहिली तर त्या पेटीमध्ये बारीक 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 असे पिठाचे कण दिसायचे. देवा व्यतिरिक्त या विश्वामध्ये सर्व जे काही ते खोटं आहे, माईक आहे. यरते मायेक दुःखाचे जनते नाही अति अंत्यवस्थान. यरती म्हणजे कोणती, म्हणजे इतर जी काही साधने देवाला साधला सोडून ती सर्व दुःख देणारी आहेत, माईक आहेत, खोटी आहेत, सोबत न येणारी आहेत. सुंदर एक सुभाषित आहे, धनाने भूमय पश्वस्य कोठे, भार्या कुरद्वारा सुता स्मशाने, देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुग गच्छन्ति जीव एकाः. ही सर्व जी काही साधना आहेत ती अशाश्वत आहेत, नाशवंत आहेत. धनाने भूमय, पूर्वीच्या काळामध्ये धन हे जमिनीमध्ये ठेवलं जायचं. आता धन आणि बँकेत असंच म्हणावं लागेल. पैसा हा बँकेत राहणार आहे, सोबत येणार नाही. धनाने भूमय पशवेश्य गोठे, जे काही आपलं पशु पक्षी जे काही आपण जमवलं असेल ते सुद्धा गोठ्यात राहणार आहे, याच्या पलीकडे नाही म्हणा. भार्या गृहद्वारा, पत्नी घराच्या दारापर्यंत आहे. सुता स्मशाने, नातेवाईक कुठपर्यंत, स्मशानापर्यंत आहे. शेवटी देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकाः. कर्म सोबत जात असतं, कीर्ती सोबत जात असते. दिलाय देवाने देह, देहाची निर्मिती करत असताना सुंदर अशी रचना केली. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीव पण भवरो.
नुसता देह नाही दिला, त्याने हा जीव दिला दान म्हणून. हा जीव आपल्याला मिळालेला आहे, देह मिळालेला आहे. मग काय करायचं? चांगली कर्म करायची, चांगली कामं करायची. जसे रामचंद्र दादा आणि जीभाऊ याने आयुष्यभर चांगले कर्म केले, सत्कार्य केले, काहीतरी दान धर्म केलं असेल आयुष्यामध्ये, म्हणून देवाने त्यांच्या पदरामध्ये हे यश टाकलं. तशी संतती त्यांना दिली, त्यांच्या विचाराने वागणारी संतती झाली. सुना असतील, नातवंड असतील, त्यांच्या विचाराने सरी वागणारी मंडळी. एकदा मरायचंच आहे, सर्वजण इथं जगायला कोणीच आलं नाही. पण जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवी, अगर भला किसी ना कर सकते हो तो बुरा भी मत किसी का करना. चांगलं नाही करता आलं तर कोणाचं वाईट करायचं नाही, हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा. कोणाचं वाईटच केलं नाही तर आपलंही होणार नाही, देव करणार नाही आपलं. म्हणून आपण काय करावं? चांगलंच करावं. ज्ञानोबराय आपल्या ओवीतून विचारातून मांडतात, अरे रस्त्याने चालायचं जाय, शीन होणारच आहे चालण्याचा, पण चांगल्या वाटेने चला, आडरानाने का जाता. ओझ वागवायचं असं ओझ वागवा की ते कुठेतरी तुम्हाला उपयोगाला येईल. विश्रांतीच्या वेळेस, मुक्काम्या वेळेस काहीतरी ते तुम्हाला उपयोग येईल असं ओझ वागवा. काम करायचं जे तर चांगलंच करा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्यांचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपला ले चित्त शुद्ध करा. ज्ञानोबरांची ओवी आहे, अकुड श्री दांडियाचे घावे, पर घर रिघाली साये, तरी सोपती तेवाये सांडेजे केवे. या दृष्टांतातून, याच्या अगोदरच्या ओवीतून ज्ञानोबराय म्हणतात की सकाळी सकाळी होतं नव्हतं ते भांडण सोन्याचं सासूचं झालं, बोलाबोल झाली, सुनबाईला राग आला, शेजारच्या घरी जाऊन बसली आणि सासूचं गाराने करू लागले. शेजारची हुशार होती, तिने हा का असं का, तुझी सासू तशीच आहे म्हटली. ती पण सकाळी सकाळी पोळ्या टाकत होती आणि यांचं भांडण पण पोळ्या टाकण्यावरूनच झालं होतं. घरच्या पोळ्या सोडून तिथंच गप्पा मारायला गेली, पण त्या बाईने एवढी चतुराई गेली, असं म्हणता म्हणता हिची स्तुती केली, सासूची निंदा केली आणि हळूच ते पोळ्यांचं कणिक आणि तो पाट आणि ते लाटणं त्या बाईकडे सरकवून दिलं. सासूच्या नावाने काटे मोडत मोडत त्या घराच्या पूर्ण पोळ्या टाकल्या तिने. महिला टाकायच्याच होत्या, घरच्या खायला कामात आल्या असत्या ना. ती खायला देईल का? नाही देणार. की सोबत काही येणार नाही. त्या सिकंदर बादशाला विचारलं, त्याची अंतिम इच्छा विचारली, तेव्हा त्याने सांगितलं की माझे जाताना असे हात मोकळे ठेवा. मोकळे का ठेवा? तर त्यांना उद्देश आहे, त्यांचा अंगुल निर्देश असा आहे की पृथ्वीचं साम्राज्य कमवलं, पृथ्वीचा राजा झालो, एवढं धन कमवलं, सर्वच गोष्टी कमवल्या, परंतु सोबत काहीच घेऊन चाललो नाही. हा जगाला संदेश द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे. तो संदेश आपण आपल्या आचरणात आणा. बरं, आपण अंत्ययात्रा जात असताना मागून कवड्या फेकतो आणि पैसे फेकतो. का बरं फेकतो? बरं, कारण मागचा माणूस सांगतो त्या जाणाऱ्याला, अरे आयुष्यभर हाय पैसा हाय पैसा हाय पैसा केला, आणि तो मागून फेकतो घे पैसा, आणि पुढे नाही मला बोलायचं. कवडी सुद्धा सोबत येत नाही, म्हणून तर तो पैसा आणि तो कवडी आहे. याचं पण एक शास्त्र आहे. त्या उद्देशाने आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं आहे, साधू संतांची संगत करायची आहे. त्यांच्या विचाराने जीवन जगलं तर तो भगवान परमात्मा अविनाशी करतो. अविनाशी करी आपुलिया ऐसे, लावे मनापिसे गोविंदाचे, यरती माईक दुःखाचे जनते, नाही आदे अंती अवस्थान. आणि अशा पद्धतीने तुम्ही चांगलं जीवन जगलात, काहीतरी चांगलं करून गेलात, स्मरणामध्ये राहील असं काहीतरी करून गेलात, तर त्या रूपाने, त्या कार्याच्या रूपाने कीर्तिरूपी सुगंध समाजामध्ये पसरत असतो. मरण मरून जात असतं, जीव निघून देह संपून जात असतो, परंतु कीर्तिरूपाने माणूस अजरामर राहतो. जे आजचा विशेष कार्यक्रम जीवांचं जाणं झालं, अर्थात या परिवाराचा एक पितृरूप असणारं छत्र भगवंताने हिरावून नेलं. प्रदीर्घ जीवन जगतले, 92 वर्षाचा जीवनाचा कालावधी गेला. वडील किती वयस्कर असले, बाप किती वयस्कर असला, नवे नवे खाटेवर पडून जरी असेल तरी त्या घरामधलं ते अस्तित्व आणि त्याची जाणीव, त्याचा जिवंतपणा घरामध्ये असतो.
पण वडील नसताना त्या सर्व गोष्टीची उणीव त्या परिवाराला होत असते. कारण आईवडिलांचे अतोनात असे उपकार या जीवावर झाले असतात. किती जरी आपण त्यांच्या उपकारातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर हा जीव मुक्त होऊ शकत नाही. सेवा हा आपला धर्म आहे. मुलाने सेवाधारी असावं. साधू संत सेवाधारी होते, त्यांनी सेवा केली, आपणही सेवा करावं. खरं तर त्यांच्या उपकारातून मुक्त होताच येणार नाही. लेकरांवर, परिवारावर संपूर्ण ऋण मायबापांचं असतं. त्या ऋणातून मुक्त होताना आम्ही पोरं सोरं, आम्ही लेकरं बाळ तुमचे उपकार कसे फेडणार. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात घालावा. आपल्या कातड्याचा जोडा बनवला आणि आई वडिलांना घालायला दिला तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून माणूस मुक्तच होऊ शकत नाही. त्यांचे अनंत असे उपकार त्यांनी सृष्टी दाखवली, घडवलं, मडवलं. सर्व आयुष्यामध्ये जे जे काही देता आलं ते देता आलं. आई लेकराला कडेवर घेते. आईची संकल्पना अशी आहे की मला जे दिसतं ते माझ्या बाळालाही, माझ्या लेकरालाही दिसावं म्हणून ती कडेवर घेत असते. आईला जे पाहता येतं ते मुलालाही पाहता येतं. पण बाप तत्व वेगळं आहे. बाप लेकराला कडेवर घेत नाही, खांद्यावर घेतो. खांद्यावर घेण्यामागचा एकच उद्देश असतो की मला जे सुख उपभोगता आलं नाही, माझ्या दृष्टीला जे दिसलं नाही ते माझ्या लेकरांना दिसावं म्हणून बापाची खांद्यावर घेण्याची संकल्पना आहे. म्हणून बाप जीवनामध्ये लेकरांसाठी आपल्या शरीराची कुरवंडी करत असतो आणि एकाएकी केला मीराशीचा धनी त्याप्रमाणे एकाएकी तो निघून जात असतो आणि सर्वस्व आपल्या लेकराच्या स्वाधीन करत असतो. विशेष असं प्रेम लेकरांवर बाप आयुष्यभर करत असतो. बाप कधी तो रागीट असेल, कधी तो कर्मठ असेल, कधी तो संतापी असेल. लेकरांना कधी कधी त्याचा धाक असेल, पण आदरयुक्त भीती जीवनामध्ये असावी. बाप धाक दाखवणारा आहे, बाप रागीट आहे म्हणून आपलं जीवन आहे. जर बापाने आपल्याला रागवलं नसतं, बापाने आपल्याला धाक दाखवला नसता तर आपलं जीवन स्वैर झालं असतं. म्हणून बाप जीवनामध्ये असावा. बापाचं प्रेम मुलावर तर असतं, पण विशेष करून मुलींवर जास्त असतं. विशेष करून मुलींचंही बापांवर प्रेम असतं महाराज, बापावर प्रेम असतं. मुलावर असत नाही असं नाही, मुलं प्रेम करत नाही असं मलाही म्हणायचं नाही, पण एक वेगळीच माया मुलीची असते बापावर, वेगळीच माया असते. माझा अनुभव सांगतो. मलाही मुलगा आहे, मलाही मुलगी आहे. मुलगा फक्त दर रविवारीच फोन करतो, मुलगी रोज फोन करते. रोज संध्याकाळी तिचा विषय असतो, पप्पा कुठं आहात, कुठं कीर्तन आहे, कधी थोडा आराम करा, शरीराला विश्रांती घ्या, वेळेवर गोळ्या औषध घ्या, काय म्हणते तुमची तब्येत. आवाज थोडा कमी वाटला की व्हिडिओ कॉल करते आणि मला प्रत्यक्ष पाहायचं. ही मुलगी आहे, ही बापावर असणारी माया आहे. या मुलींची असेल, जीवापाड प्रेम केलं असेल आपल्यावर, आणि बापाचंही तितकंच प्रेम मुलीवर असतो. बाप तुम्हाला पाहायचं असेल तर मुलीच्या लग्नात बघा, मुलीच्या लग्नात सर्व समाज आनंदात असतो. सर्व समाज ज्याच्या त्याच्या, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हो गया लगन वो उसी में मगन. प्रत्येक जण आपापल्या कार्यात मग्न असतो, पण बाप एका चिंतेत असतो की ही माझी मुलगी, हिला फोडाप्रमाणे, तळाच्या फोडाप्रमाणे हिला जपली, आता ही परकेच्या स्वाधीन करायची आहे. हिच्या घरातला, कुटुंबातला एकही व्यक्ती नाराज होता कामा नये. त्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुरता 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 घामाघूम होतो. पायात चपला घालायची त्याला आठवण नाही, लग्न लागलं तरी कपडे बदलवायची त्याला आठवण नाही. त्याला बाप, तो बाप आहे. तो बाप या लेकरांच्या, मुलीच्या जीवनातून निघून गेला. आई जगाला मिरवत मिरवत सांगते की मी वधूची माय आहे. 5-10 हजार रुपयाचा वस्त्र अंगावर असतं. लोकही महाराज कोणीने सांगतात नवरीची आहे, वधूची माता आहे, पण बाप लोकांच्या दृष्टीला पडत नाही. बाप कुठंतरी एका काना कोपऱ्यात त्या खांब्याला डोकं टेकून आणि मनातल्या मनात रडत असतो की हे लेकरू माझ्यापासून आज दूर जाणार आहे, माझ्या आयुष्यातून उणीव. माझ्या एक प्रकारची माझी जेव्हा आई देवा घरी गेली तेव्हा दुसरी आई मुलीच्या रूपाने माझ्या घरामध्ये आली, आणि आई जशी मला रागवत होती, थोडीशी आग्रह करत होती, त्याच पद्धतीने मुलीने तो आग्रह केला, जेवण दिलं. घरामध्ये भांडण झालं असेल, कलह झाला असेल, पत्नी पत्नींमध्ये अबोला झाला असेल तर हिने मध्यस्थी करावी आणि दोघांच्या सुखदुःखामध्ये
दोघांना एकोपाने वागावा असा सल्ला मुलीने द्यावा. तो सल्लागार जीवनातून निघून जातो आहे, परक्याच्या स्वाधीन करतोय, म्हणून त्या बापाला सतावत असते आणि म्हणून तो एका कोपऱ्यामध्ये रडत असतो. सासरी जात असताना मुलगी सर्वांना बिलगून बिलगून कवटाळून रडते, पण तिला बाप दिसत नाही. तर बाप त्या जावयाच्या खिडकीजवळ जातो आणि त्याचा पाया पडतो. जावई बापू, कोणा समोर न झुकणारा बाप, समाजामध्ये ताट मानेने फिरणारा बाप वाकला असेल लेकीसाठी तर त्या जावाई पुढे. आणि त्या जावायला सांगतो, बापू मुलगी नाही देत, काळीस पाठवतो तुमच्याकडे, काळीस हृदय पाठवतो. सांभाळामध्ये चुकलं माकलं तर सांभाळून घ्या, तिचा काही दोष नाही, आमचा दोष आहे. आम्हाला काही दोष द्यायचा असेल तर आम्हाला द्या, तिच्या आयुष्यात काही चुका असतील तर त्या आमच्या समजा, त्या पदरात घ्याला, असं सांगणारा तो बाप असतो. आणि तो बाप या लेकरांच्या जीवनातून निघून गेला. किती बाप सांगितला, म्हणून मी शब्दाने तुमच्या समोर मान मांडला. असा बाप या लेकरांच्या जीवनातून काळाने हिरावून नेला. गतकाळामध्ये त्यांचं वैकुंठ गमन झालं. उद्याच्याला त्यांच्या विधी होईल. त्या निमित्ताने सेवा, या सेवेच्या माध्यमातून जे जे काही पुण्य संचित झालं असेल ते त्या भगवान परमात्म्याला विनंती करून सांगेल की हे सर्व पुण्य आमच्या जीवांच्या चरणावर समर्पित कर. आणि नक्कीच आचार विचार शुद्ध विचाराने असलेली माणसं, यांना काय कसली भीती हो, स्वर्गामध्ये काय कुठे काय, त्यांना नक्कीच सद्गती लाभली असेल. आपणही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करून ही सेवा संपवतो. विठोबार कुमाये, अरे विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. जय जय हा जय विठोबार कुमाये, 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 विठोबार कुमाये रे आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विने जीवा सुख नाही. यरते मायेक दुःखाचे जनते नाही, आधी अंते अवस्थान. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. उपस्थित असलेली सर्व वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ गुणवंत असणारी ही दिग्गज मंडळी यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो.